श्री स्वामी समर्थ. ओम श्री दुर्गाये नमः. नमस्कार मंडळी. नवरात्रीत 9 दिवसांत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि याची सुरुवात होते घटस्थापनेने. घट म्हणजेच कलश, जो समृद्धीचा, शुद्धतेचा आणि देवीच्या उपस्थितीचा अधिष्ठान मानला जातो. घटस्थापना केल्याने घरात देवीचा वास होतो व आयुष्य मंगलमय होते. 22 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्रोत्सव सुरू होत आहे. गणपती स्थापनेप्रमाणेच घटस्थापना देखील विधिवत शास्त्रोक्त मंत्रासहित करतात. घटस्थापना कशी करावी, प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रासहित कशी करावी, नवदुर्गा, स्त्री शक्तीची स्थापना, संपूर्ण षोडशोपचार पूजा, स्त्री सुक्ताचं पठण करून सर्व मंत्र जे बोलायचे असतात ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तसेच नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी नवमी किंवा दशमीला घटाचे विसर्जन कसे करावे हे देखील आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. अतिशय सोपी पूजा आहे. यात सांगितलेले मंत्र म्हणता आले तर उत्तमच, आणि जर नाही म्हणता आले तर मंत्र फक्त श्रवण करा. या पद्धतीने पूजा करून तुम्हाला नक्कीच आगळेवेगळे समाधान लाभेल. तसेच मंडळी, नवरात्रीच्या पुढील व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रथम पाहूया घटस्थापनेचा यावर्षीचा मुहूर्त काय. 22 सप्टेंबर 2025ला घटस्थापना करायची आहे. या दिवशी शुभ मुहूर्त आहे सकाळी 6 ते 8:30 पर्यंत आणि दुसरा मुहूर्त आहे सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 12:45 पर्यंत. ज्यांना शक्य आहे त्यांनी या मुहूर्तावर स्थापना करावी. आता पाहू घटस्थापनेसाठी लागणारे पूजा साहित्य. पूजेसाठी लागणार आहे हळद, कुंकू, अक्षता, गंध, तांदूळ, फुले, पंचामृत, सप्तधान्य, विड्याची पाने, शेतातील माती, कलश, ताम्हण, पळी, शंख, नारळ, घंटा, देवीचा टाक, गणपती बाप्पाची मूर्ती, सुपारी 15. यापैकी नवदुर्गाच्या स्थापनेसाठी 9 व स्त्री शक्तीची स्थापना करण्यासाठी 3 आणि इतर पूजेसाठी 3 सुपारी. त्यानंतर ओटीचे साहित्य आणि सौभाग्यालंकार एवढे साहित्य जवळ घेऊन बसावे, म्हणजे पूजा करताना सारखे सारखे उठण्याची गरज पडत नाही. आता आपण पाहू घटस्थापना कशी करावी. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरातील रोजची पूजा करून घ्यावी. या दिवशी स्वच्छ आणि नवीन वस्त्र घालावे. घटस्थापना जिथे करणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावे. त्याचबरोबर पूर्ण घरात देखील गोमूत्र शिंपडावे. त्यानंतर चौरंग किंवा पाट घ्यावा. त्यावर स्वच्छ लाल वस्त्र टाकावे. घरात देवी मातेचा फोटो असेल तर ठेवावा किंवा तांदळा असेल तर तो ठेवावा आणि पूजेची सुरुवात करावी. सर्वात आधी आपल्या स्वतःच्या कपाळाला कुंकू लावून घ्यावे आणि पुढील मंत्र म्हणावा. चंदनस्य महत पुण्य पवित्र पाप नाशनम आपदा हस्ते नित्य लक्ष्मीस्तिष्ठती सर्वदा. यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यावा. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले व्हावीत आणि हा मंत्र म्हणावा. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्प समर्पयामी. दिव्याचे पूजन केल्यानंतर आपण आपल्या मनाची, शरीराची शुद्धी व्हावी म्हणून आचमन करायचे. शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या, चमचा किंवा पळी आणि ताम्हण घ्यावे. त्यानंतर भगवान विष्णूची 24 नावे घ्यायची. पहिल्या 3 नावाचा उच्चार करताना डाव्या हाताने उजव्या हातावर पळीभर पाणी घ्यावे आणि नंतर ते पाणी पिऊन घ्यायचे. चौथ्या नावाचा उच्चार केल्यानंतर ताम्हणामध्ये पाणी सोडून द्यावे. प्रथम डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम केशवाय नमः म्हणावे व पाणी पिऊन घ्यावे. नंतर अजून पळीने पाणी घ्यावे आणि म्हणावे ओम नारायणाय नमः. नंतर पाणी प्यावे. परत तिसऱ्या वेळेस पाणी घेऊन म्हणावे ओम माधवाय नमः आणि पाणी प्यावे. नंतर चौथ्या वेळा पाणी घ्यावे आणि म्हणावे ओम गोविंदाय नमः आणि हे पाणी ताम्हणात सोडावे. हीच कृती 2 वेळा करावी. त्यानंतर हात जोडून ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाम नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. नंतर प्राणायाम करून गायत्री मंत्राचं पठण करावे. त्यानंतर सर्व देवांना वंदन करून संकल्प करावा. उजव्या हातात 2 पळी पाणी घेऊन त्यात हळद, कुंकू, अक्षता आणि फुले टाका. दुर्गा मातेचे स्मरण करावे आणि हातातील पाणी ताम्हणात सोडावे. संकल्प केल्यानंतर
गणपती बाप्पाची स्थापना करावी. ताम्हणात थोड्या अक्षता घेऊन त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी घ्यावी. थोड्या अक्षता गणपती बाप्पावर वाहाव्यात. बाप्पाचा जपनाम करत पळीने पाणी त्यांच्यावर सोडावे. त्यानंतर पंचामृत स्नान घालावे आणि आणखी एकदा शुद्ध जलाने स्नान घालावे. मूर्ती किंवा सुपारी घेतली असेल तर ती स्वच्छ पुसून घ्यावी. चौरंगावर थोड्या अक्षता ठेवून त्यावर गणपती बाप्पाची स्थापना करावी. बाप्पाला कापसाची 2 वस्त्रे वाहावीत. गंध लावावा असेल तर चंदन लावावे. अक्षता वाहाव्यात आणि फुले वाहावी. हे सर्व करत असताना जपनाम करावा. त्यानंतर बाप्पासमोर बोटाने पाण्याचा चौकोन करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. त्याच्या शेजारी 2 विड्याची पाने ठेवून बदाम, खारीक, सुपारी आणि 1 नाणं ठेवावे. अशा पद्धतीने गणपती पूजन करून घ्यायचं. आता आपण जिथे बसलो आहोत ती जागा आणि आजूबाजूची जागा शुद्ध करण्यासाठी हातात अक्षता घेऊन 4ही बाजूला वाहावी. आता यानंतर करावयाची असते ती कलश पूजा. त्यासाठी शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा. त्यावर खालून वर कुंकवाने 5 रेषा काढायच्या आणि स्वस्तिक काढायचे. तांब्यामध्ये 1 नाणं, हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल, 1 सुपारी टाकावी. हा कलश नंतर घाटावर मांडायचा असतो. यानंतर शंखपूजा केली जाते. देवघरातील शंख ताम्हणात ठेवून शंखाला स्नान घालायचे. तो स्वच्छ पुसून घ्यायचा. चौरंगावर उजव्या हाताला शंखाची स्थापना करायची. शंखाला फक्त गंध लावायचा, अक्षता व्हायच्या नाहीत. शंखपूजनानंतर घंटापूजन करायचे. घंटाला स्नान घालायचे. स्वच्छ पुसून थोड्या अक्षता ठेवून त्यावर घंटाची स्थापना करायची. घंटाला हळद, कुंकू, फुले, अक्षता व्हायची. आता काही जणांकडे मंडपी केलेली असते. या मंडपीला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजन करायचे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे कलशाची पूजा केली. त्याच कलशातील पाणी फुलाने आजूबाजूला शिंपडावे आणि मग घटस्थापना करायची. शेतामधील स्वच्छ केलेली माती टोपली किंवा पत्रावळीवर घ्यावी. आता प्रत्येकाच्या घरी घटस्थापनेची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते. ते आपापल्या पद्धतीने करावे. आपल्या उजव्या हाताने पूजेच्या चौरंगावरती घटासाठी जागा करावी. टोपली किंवा पत्रावळीवर माती ठेवून ती त्या जागेवर ठेवावी. मातीची प्रथम हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करावी. जो पूजेचा कलश तयार केला होता तो यावर ठेवावा. कलशात घटाची थोडी माती टाकावी. नंतर कलशावर 5 विड्याची पाने लावून घ्यावी आणि त्यावर नारळ ठेवावा. काही ठिकाणी नारळाऐवजी कलशावर ताम्हण ठेवून त्यात आपल्या कुलदेवतेचा टाक ठेवला जातो. आमच्याकडे कुलदेवतेचा टाक विड्याच्या पानावरती चौरंगावर झोपून ठेवला जातो. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण करावं. आता जे सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारचे धान्य आहे ते घटाच्या मातीमध्ये पेरून द्यायचे. त्यावर थोडी माती पसरून टाकावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे. अशा पद्धतीने धान्य पेरून घटाला प्रार्थना करावी. आता ही झाली घटाची विधिवत स्थापना. आता यानंतर अखंड नंदादीप स्थापना करायची असते. नवरात्रीमध्ये घटाजवळ अखंड नंदादीप लावून ठेवला जातो. हा दिवा जर तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा असेल तर घटाच्या डाव्या बाजूला ठेवावा. नंदादीपसाठी एखादा असेल तर छोटा पाट घेऊन त्यावर स्वच्छ वस्त्र टाकून त्यावर तांदळाचे आसन म्हणून तांदळाचे अष्टदल काढावे किंवा फक्त तांदूळ ठेवले तरी चालतात. प्रथम त्या जागेची पूजा करावी. अष्टदलावर हळद, कुंकू वाहावे. त्यावर अखंड दिवा ठेवावा. त्यामध्ये पूर्ण भरून तेल किंवा तूप टाकावे. 9 दिवस पुरेल एवढी लांब वात त्यात लावावी आणि दिवा प्रज्वलित करावा. अशा प्रकारे अखंड दिव्याची स्थापना घटाजवळ करायची. आता या पूजेतील महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या त्रिशक्ती असतात म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची स्थापना घटाजवळ करायची. या स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून 3 सुपाऱ्या घ्यायच्या. घटाच्या समोर मध्यभागी 3 ठिकाणी तांदूळ आसन म्हणून ठेवावे. त्यावर या 3 सुपाऱ्या ठेवाव्या. प्रत्येक सुपारीला उजवीकडून डावीकडे पहिली सुपारी महाकालीची, त्यावर अक्षता वाहाव्यात. त्यानंतर महाकाली व महासरस्वतीची सुपारी, त्यावर पण अक्षता वाहून नामस्मरण करावे. अशा पद्धतीने स्त्री शक्तीची स्थापना घटाजवळ करावी. यानंतर नवदुर्गा स्थापना करायची. नवरात्रीमध्ये नवदुर्गा म्हणजे देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. म्हणून घटाजवळ नवदुर्गेची स्थापना करावी. नवदुर्गेचे प्रतीक म्हणून 9 सुपाऱ्या घ्याव्या. नवदुर्गेची स्थापना करण्यासाठी छोटेसे ताम्हण किंवा ताट घ्यावे. त्यामध्ये तांदूळ घ्या आणि 9 सुपारी गोल अशा पद्धतीने उजवीकडून डावीकडे मांडून घ्याव्या. किंवा चौरंगावर जागा असेल तर 9 ठिकाणी 9 आसन म्हणून तांदूळ ठेवावे. त्यावर 9 सुपाऱ्या ठेवाव्या.
त्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून नवदुर्गेची स्थापना करावी. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्थापना करायची. या नवदुर्गा म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशा असतात. यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवावा. आता महत्त्वाचा भाग म्हणजे षोडोपचार पूजा म्हणजेच महाभिषेक. आपल्या घरात जो देवी मातेचा टाक असतो, कुलदेवतेचा टाक असतो, त्याचा महाभिषेक करायचा. सोबतच त्रिशक्ती, नवदुर्गा या संपूर्ण पूजेला देखील महाभिषेक करायचा. कुलदेवतेचा टाक ताम्हणात घ्यायचा. थोड्या अक्षदा व्हाव्या. त्यानंतर पळीभर शुद्ध जल टाकावरती व्हावे. नंतर पंचामृत आणि परत शुद्ध जल व्हावे. हे करत करतच इतर पूजांवर म्हणजे त्रिशक्ती पूजेवर, नवदुर्गा पूजेवर, घटावर फुलाने थोडे थोडे पाणी शिंपडत श्रीसुक्ताचे पठण किंवा श्रवण करावे. महाभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा. नंतर तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार टाक ठेवावा. काही ठिकाणी कलशावर ताम्हणात टाक ठेवतात. आमच्याकडे विड्याची 2 पाने घेऊन त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून त्यावर टाक झोपून ठेवला जातो. जशी तुमची पद्धत असेल तसा टाक ठेवायचा. त्यानंतर देवी मातेला कापसाची वस्त्रे अर्पण करायची. टाकाला हळद कुंकू अर्पण करायचं. त्रिशक्ती, नवदुर्गा यांना पण हळद कुंकू व्हायचे. देवी मातेला सौभाग्यालंकार ठेवावे. जसे कुंचुकी, कंठसूत्र, मंगलसूत्र, काजळ, बांगड्या या सर्व वस्तू व्हाव्यात. धूपदीपाने सर्व पूजेला ओवाळावे. त्यानंतर देवी मातेला नैवेद्य दाखवावा. देवीला दूध, केळी, साखर बोटाने पाण्याचा चौकोन काढून त्यावर ठेवून द्यावा. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवावे. देवीला फळे किंवा नारळ अर्पण केला तरी चालतो. यानंतर असते ती मालाबंधन. मंडपीपासून ते घाटापर्यंत विविध फुलांची किंवा विड्याच्या पानांची माळ बांधली जाते. रोज विविध प्रकारची माळ बांधली जाते. नंतर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे गोल फिरावे व देवीला साष्टांग नमस्कार घालावा, लोटांगण घालावे आणि देवीच्या नामाचा उच्चार करायचा. त्यानंतर सहकुटुंब देवीची आरती करावी. प्रसादाचे वाटप करावे. पूजेत जर काही राहिले असेल तर देवीला क्षमा प्रार्थना करावी. नवरात्रात 9 दिवस सहकुटुंब सहपरिवार देवीची 2 टाईम आरती करावी. रोज देवीच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा. रोज मंत्र, स्तोत्र म्हणून देवीची 9 दिवस सेवा करायची. अखंड दिव्याकडे लक्ष द्यायचं. तो विझू नये म्हणून चुकून विझला तर पुन्हा प्रज्वलित करावा. ही सर्व पूजा करायला जरा वेळ लागेल, पण केल्यानंतर तुम्हाला नक्कीच समाधान लाभेल. काही जणांकडे नवमीला तर काही ठिकाणी दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घटविसर्जन केला जातो. घटविसर्जनाच्या दिवशी घटाची रोजप्रमाणे पूजा करायची. धूप दीप दाखवायचा, माळ बांधायची, नैवेद्य आरती करायची आणि नंतर दिव्याची पूजा करून गायत्री मंत्र म्हणावा. सर्व देवांना नमस्कार करावा. नंतर उजव्या हातात पाणी घेऊन हळद कुंकू अक्षदा घेऊन व्हिडिओच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे आचमन केले त्याप्रमाणेच विसर्जनाला देखील करायचे आहे. नंतर घटावर पाणी शिंपडावे. सर्व पूजेवर अक्षदा, हळदी कुंकू वाहावे. घट हलवावा. माळा उतरून घ्याव्या. कलशातील पाणी घरातील सदस्यांवर शिंपडावे. कलशातील नारळाचा प्रसाद केला तरी चालतो. घट विजयादशमीपर्यंत घरातच ठेवतात. त्यातील धान्य दसऱ्याच्या दिवशी मंदिरात जाऊन देवीला अर्पण करतात आणि मग दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात हे सर्व विसर्जन केले जाते. त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर नवमी किंवा दशमीला एखादी शवासनं जेवू घातली तर अजूनच छान. पूजेच्या सर्व स्टेप्स मी स्क्रीनवर शेवटी दाखवल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण पूजाविधी सहज लक्षात ठेवता येईल. तुम्हाला ही पूजाविधी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.